वर आम्ही ओम पर्वत बघून आलो. आता इथं थोडा सगळीजण नाश्ता करायला लागलोय. नाश्ता केलं की आम्ही इथून पुढे निघणार. इथून 2.5 तास पांगला आहे. 2.5 तासावर तिथं आम्ही जेवण करणार. छानशा अशा ओम पर्वताचं दर्शन घेऊन आता आम्ही परत रिटर्न खाली निघालोय. आता इथून साधारण 2-2.5 तासाचा रस्ता आहे पांगला. तिथं आमचा लंच ब्रेक असणार. हाच रोड आम्ही रिटर्न. हे आलं चेकपोस्ट. धन्यवाद. कानापाणीचं मंदिर झाल्यावर थोडंसं पुढं आल्यावर आम्हाला हे गरम पाण्याचा झरा, जे सल्फरचं पाणी असते ना ते, किसको हाथ धोना है, धोके आएंगे डुबोके आएंगे. सगळे आम्ही खाली जात आहोत. बघूया, खरोखर गरम पाणी आहे. सर बघू त्या साईडला जा. हां, हो खरोखर गरम पाणी आहे. ते त्याचे उगम स्त्रोत आहेत. तिथे एक आणि तिथे एक. अश्विन अभिनी तोंड धुतलं. आमचं काय धाडच नाही तोंड धुवायचं या पाण्यात. बापरे, जोरदार फ्लो आहे. चला, जास्ती टाईम आम्हाला इथं घालवून चालणार नाही. जाऊया. चला, मग असंच वॉटर क्रॉसिंग. हां, इथं जराशी दगड आहेत. माझ्या शूजमध्ये पण थोडंसं पाणी गेलेलं दिसतंय. आहेस का? आम्ही सकाळी आलेलो तो रोड हा नाभीकडं जाणारा. तिकडून आम्ही येऊन इकडं असं ओम पर्वतला गेलेलो बॅक साईडला. आणि परवा दिवशी आलेलो तो हा रोड. परत आता गुंजीकडे मी इकडे जाणार. चलो, इकडं पुढं आधी कैलाश, मागं ओम पर्वत. आता आम्ही परत इकडं निघालो गुंजीकडे. हा रस्ता आम्ही रात्री, काल नाही परवा रात्री या रस्त्यावरून आलेलो. हा पण भयंकर कच्चा रस्ता आहे, पूर्ण ऑफरोडच आहे. ते आता किती भयंकर होता ते आता दिवसा उजेडी समजेल. कारण संध्याकाळी रात्री आम्ही जेवढं हेडलाईटच्या प्रकाशात पुढं जेवढं दिसतंय तेवढंच बघत आलेलो आहे. तर मात्र सगळा रोड बघायला मिळेल. बापरे, असल्या स्टीफ चढावरून आम्ही रात्री आलेलो. आणि एक गाडी आहे. हां,
पुढं रस्ता करायचं काम चालू आहे. दगड कापायचं मशीन, दगडाला ड्रिल मारायचं मशीन आहे. अच्छा ओके, ड्रिल मारतात ते होल बघू शकताय आणि ते ब्लास्टिंग करून उडवतात. ही लँडस्लाईड बहुतेक काल परवा नव्हती वाटतं, आम्ही ज्या दिवशी आलो त्यावेळी. अच्छा, हो 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 हो, उजव्या हाताला पूर्ण व्हॅली आणि हा रस्ता का एकदम शिस्तीत. अप्रतिम रस्ता. हा रस्ता आम्ही अंधारात चालतो. हो, रस्ता मोठे मोठे भले मोठे दगड. गरब्यांग वाला गरब्यांग. या 2-5 किलोमीटरमध्येच आम्ही एवढं खाली आलो वरून, हाय अल्टिट्यूडवरून. ही टेम्परेचर 21, 17-21 झालं. हा चांगला रस्ता आला. आम्ही रात्री आलेलो तो हा चेकपोस्ट, जे आमचा सगळ्यात पहिला चेकपोस्ट. आज गर्दी पण जास्त आहे आणि भलतंच स्ट्रिक्ट करून ठेवलं आहे. प्रत्येक रायडरला समोर बोलवून कुठून काय विचारून, गाडी नंबर विचारून मग सोडलं. त्यामुळे एक 10-15 मिनटं गेली आमची इथं. तर दुपारचे वाजलेत 2:30 आणि पुढे येणार आहेत ते मोठे मोठे हेअरपिन बेंड. चल, ते चालू झाले. पहिला हा आला, दुसरा
तिसरा, चौथा. उतरायचं तेवढं अवघड नाही आहे जेवढं चढायचं आहे. हा पाचवा. हळूया हळूया. 29. 29 नंतर हा आहे 30. अच्छा, बहुतेक माझ्या हिशोबानं टर्न मोठे जे हेअरपिन बेंड होते ते संपलेत. 30 टर्न आहेत बरोबर. लडाखमध्ये ज्याला 22 घाटा लूप्स म्हणतात ते इथं सेम तसे 30 टर्न आहेत. इथं कमांडर आलेत आर्मीचे आणि या बुदिगावातून इथून टनल काढणार आहेत वर जाण्यासाठी डायरेक्ट. तर त्यासाठी लोकांना सांगायला, समजवायला, त्यांचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायला त्यांची आत्ता तिथं मीटिंग होती. आम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातलाच एक जवान भेटला आणि नेमकं आम्ही मराठी बोलत असताना त्याला समजलं, म्हणून त्यानं आम्हाला विचारपूस केली. दर्शन वगैरे झालं नाही सगळं विचारलं, म्हणून आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी आम्हाला हे चाललं आहे म्हणून सांगितलं. आम्ही असं जाऊन त्या रस्त्यानं खाली उतरत जाणार आहे. चला, आले सगळी. हो हो, नाही थांबा 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 त्यांनी वर येऊ देत. वर येणाऱ्या गाड्यांचा मोसम कट होऊ नये एवढ्यासाठी आपण थोडी उतरणाऱ्यांनी काळजी घेतली की आम्हालाही अडचण येणार नाही, त्यांनाही नाही. अभिलटे, दीपक पाटील आणि लास्टला जयदत्त शिंदे. चला, कोण नाही आहे. चौदा 15,000 समुद्रसपाटीपासून उंचीवरून आम्ही जवळजवळ ते रस्ते दिसतात तिथं. आम्ही आलो जवळजवळ 8,000-8,500 उंचीवर. थंडी वाजायची पूर्ण बंद झाली आता. टेम्परेचर 20च आहे, पण गार वारं नाही, थंडी नाही. ही व्यास व्हॅली आणि पलीकडं जे दिसतंय ह्या नदीच्या पलीकडं हे नेपाळ. हा हा हा, दगड फोडत होता, मी आलो म्हणून थांबला.
कुठं तर दगड फुटायचा आणि आमच्या रोडवर येऊन पडायचा म्हणून. हा त्यानं पण शिट्टी वाजवला, अजून ऐकला नाही वाटतं. तिकडची भर काढून इकडं खाली ढकला लागलेत. हो 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 या. हे वरचं पाणी आता आमच्या हेल्मेटवर पडणार. अच्छा, टर्न खड्डे, खड्ड्यात मातीचा रस्ता, तो पण ओला. माझ्या गावात इथनंच का पुढनं? हां इथनंच आहे. पुढनं रस्ता बंद केला आहे. पुढचा रस्ता वाहून गेलाय. तो अजून खाली जाऊन मग येत होता. थोड्या अंतरावर दगडाचे कलर सुद्धा बदलतात एकदमच. आत्ताच आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला, कारण टाईम झाले 4. त्यामुळे एक लहान ब्रेक घेऊन थोडंसं बिस्किट, चिक्की जे काय जवळ होतं ते खाल्लं. आणि आता पुढं पांगला. नेमकं कोणाच्याही मोबाईलला रेंज नाही आहे. पांगला किती लांब आहे हे समजेना, म्हणून ब्रेक घ्यायचा निर्णय झाला. चला आता ब्रेक संपला आहे, पुढे जाऊया. या हॉटेलमध्ये आम्ही फक्त आता पराठे खाल्ले, कारण 4 वाजलेले. आणि आता वाजले 5:30. इथून जवळजवळ अजून 61 किलोमीटर आहे. आजही 8 वाजतील असं वाटतंय, बघूया. आभाळ थोडंसं झालंय,
त्यामुळं रेन कवर घालूया नको करण्यात अर्धा तास गेला. शेवटी बऱ्यापैकी सगळ्यांनी घातले. मी फक्त रेन पॅन्ट तेवढी घातल्या, वरचं जॅकेट काय घातलेलं नाही आहे. पाऊस आला की कुठल्याही कोपऱ्यात घेऊन वरच्यावर घातलं की काम होतंय. पुढं ढग दिसा लागलेत पावसाचे. काय करावं विचार चालू आहे. घालावं की थांबावं घाल ना. ते नेमकं ढग आहेत का धुका आहे हे समजना. आणि शेवटी पावसाने आम्हाला गाठलंच. आणि थांबून एक असा मोठा दगड होता, त्याच्या आडोशाला थांबून पॅन्ट तर घातलेलीच, शू कवर आणि वरचं रेनकोट तेवढा घातला. मागे श्वेताने पण घातलं आहे. त्यामुळे आता काय भिजायची वांदे नाहीच. पावसाचा जोर वाढतच आहे. पचापच पाणी उडवत मी पावसातनं आता पुढे जात आहे. पाऊस बाकी चांगलाच लागला आहे खाली आल्यावर. माघारी फिरो. पेट्रोल आहे का रे दीपकच्या गाडीत? अश्विन, आपल्याला इकडे जायचं आहे. आम्ही धारचूलाहून असं आलेलो, इकडून असं पुढं जाऊन इकडं नाभी आणि इकडं ओम पर्वत आणि करून परत रिटर्न आलो. आता या ब्रिजनंतर आम्ही पुन्हा धारचुलाकडं न जाता इकडं वळत आहे नारायण आश्रमकडे. आता मजा अशी झालेली, इकडून आम्हाला ॲक्च्युली वळायचं होतं. त्याऐवजी दीपक, आदी आणि अश्विन मी सरळ खाली गेलेत. ज्यावेळी आम्ही रेन गिअर घालायला मी थांबलेलो त्यावेळी माझ्या मागं जगदा येऊन थांबले. ती तिघं तराट गेले. बहुतेक दीपकच्या गाडीतलं पेट्रोल काहीतरी भरभरत होती, गाडी संपत आलेलं. आणि त्यावेळी कॅम्पर होता मागं भरपूर, म्हणून हिने गाडी तराट जाते तिथे पण न्यायचं पावसात म्हणून तराट गेलेले असावेत असा अंदाज आहे. जवळजवळ 20-एक मिनटं झाली आम्ही थांबलो आहे. आता ते येतील. जयदा तिकडनं लांब दिसते म्हणून बघायला गेलेत. त्यांनी सांगितलं की लांब 3 गाड्या दिसा लागल्यात म्हणून. बघूया. निसरडे रस्ते आणि आम्ही, अरे कुठं राहिला? हा पुढे एवढं नाही आहे, या पुढं सुक्का आहे. इकडं पाऊस जास्ती नाही झाला. या या या
काय म्हणतो काय लवकर